नमस्कार. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरेतु 17वी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. म्हणूनच उचित प्रसंगी, उचित काळी, उचित एजमध्ये, उचित प्रसंगी म्हणजे उचित म्हणजे योग्य वेळ, अवसरे करुनी प्राप्त म्हणजे प्रसंगानुसार जे जे कर्म आपल्या हाताला वाट्याला येत आहेत ते आपण व्यवस्थित करायचं. हेतू रहित की ठीक आहे. पहिल्यांदा काय होतं की आपण शाळेत ॲडमिशन घेतो लहान मुलाची, की आपला मुलगा चांगला व्हावा, मुलगी चांगली व्हावी, जे काय असेल ते. आणि नंतर मग हळूहळू त्याला चांगल्या वळण लागतात आणि लागायला पण पाहिजे, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं. पण त्यानंतर त्या चांगल्या वळणामुळे माझा मुलगा असा होईल तसा होईल वगैरे ते जे असतात तसं नाही. ते पुढे आपापल्या योग्यतेनुसार, आपापल्या ज्या क्वालिटीजनुसार, जे गुण असतात त्यानुसार तो आपला मार्ग निवडेल आणि तो तसा तसा व्हायला लागेल. प्रत्येक वेळेला आपण डिग्री घेतो समजा, त्याचं पर्यवसान फक्त पैशामध्येच नसतं हो. त्याचं पर्यवसान म्हणजे की खूपच श्रीमंत झाला, मोठा ऑफिसर झाला, ही नोकरी लागली, सरकारी नोकरी ते किंवा बिनसरकारी नोकरी लागली, फॉरेनला गेला, असं केलं तसं केलं, नाही. आपल्याला माहीत नाही पुढे काय करेल. जसं ते फॅरेडेनी, तुम्हाला आठवतं की एकदा डायनामो बनवला होता त्या, की असं कॉपर कॉईल त्या मॅग्नेटला त्यांनी असं हे करून दाखवलं आणि ते फिरवून दाखवलं. तर त्यांची विद्यार्थिनी पण बसली होती छोट्याशा बाळासकट, असं छोटंसं बाळ खांद्यावर घेऊन बसलं आणि हे आपलं डेमॉन्स्ट्रेशन दाखवत होते. तर एका माणसाने म्हटलं की तुम्ही सायंटिस्ट लोक काय पण करत असता, मोठ्या मोठ्या गोष्टी करता, फ्युचर पुढे काय होईल ते सांगता वगैरे, तर तुम्ही सांगू शकता की याचा काय उपयोग होईल. ते म्हणाले, ते समोर बाळ आहे ना, त्यांची विद्यार्थिनी होती, हे छोटंसं बाळा पुढे काय होईल काही सांगू शकता का तुम्ही. कोणीच उत्तर देऊ शकला नाही. म्हणे आम्ही आत्ता काय सांगू शकणार. तसंच हा जो विचार सद्विचार समजा मी मांडला की आपण शाश्वत विकास लक्ष्य आत्ता पृथ्वीवर आपण जे अटेंड करू, जसं वागू बोलू चालू, तसंच आपण चंद्रावर मंगळावर गेलो सुद्धा होऊ शकतो. ही समजा आयडिया जेव्हा मी मांडली तर ते म्हणाले की जास्ती हुशारी दाखवतो. मी पण फेस केलं जे फॅराडेंनी फेस केलेलं. तर ते म्हणाले की हे डायनामो कुठे उपयोगात आहे मला माहीत नाही. आणि लगेच मग काही वर्षांनी त्या डायनामोमुळेच ही इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली. मग अल्टरनेटिव्ह करंट, डायरेक्ट करंट वगैरे निर्माण करू शकलेलो. तसंच चांगले सद्विचार ठेवून आपण निघून जायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वानंदबोध पाठन निर्माण केलं, रामाने रामराज्य, इव्हन म्हणजे रामाने रामराज्य तर निर्माण केलं होतं आणि ते मग वाल्मिकींनी आपल्या रामायणात लिहिलं ते, आणि कित्येक रामायणांमध्ये तो प्रसंग पण आलेला आहे. ठीक आहे. आणि श्रीकृष्णाने गोकुळ आणि वृंदावन निर्माण केलं होतं की गोकुल धाम सगळं काही व्यवस्थित आहे, किती राक्षस आले तरी त्यांना टच नाही करणे को सकता म्हणजे असं होऊन जातं. ठीक आहे. तर जे जे कर्म आपल्या वाट्याला येईल अवसरे म्हणजे प्रसंगानुसार ते आपण सत्कार्य, सत्कर्म, भगवंताचं कार्य म्हणून योगरूप होऊन भक्तरूप होऊन करायचं 24 तास, जेणेकरून आपलं पूर्ण जीवन भगवंताच्या चरणी समर्पित होईल एका चांगल्या फुलासारखं. आणि अंतसमयाला आपलं निर्माल्य म्हणून गंगेत ते कोणीतरी शिरवून देईल. इतकं सुंदर जीवन जगा, उचित जीवन जगा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात. चला आपण तसं वागणं बोलणं ठेवूया.